राजा राम 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 सीता राम राम राम। रामाचं लग्न झाल्याच्या नंतर अयोध्येचं राज्य दशरथ राजांनी 12 वर्षे केलं। लग्नाच्या प्रसंगी रामाचं वय किती वर्षाचं सांगितलं तुम्हाला मी? 15। रमेश भाऊ, रामायण ऐकायला इतके तत्पर आहेत लोक। टाचणी पडली तर आवाज येईल। लेकर सुद्धा रामायण ऐकते, त्या केवढाल्या पोरी त्या असे 3 तास कुठे गेले त्याचा तपासच नाही। कारण विचारल्याबरोबर सांगितलं का नाही, लग्नाच्या प्रसंगी रामाचं वय किती? 15। तिथून पुढे दशरथ राजाने 12 वर्षे राज्य चालवलं अयोध्येचं। आता रामाचं वय किती? 15 आणि 12, 15 आणि 12 किती? 27 वर्षाचे राम झाले। आणि एक दिवशी दशरथ राजानं स्नान केलं, राजवैभवाचा पोशाख अंगात घातला, सोन्याचा मुकुट डोक्यावर, आणि घरामध्ये कपाट नसतंय का, त्या कपाटाला उभा आरसा असतो, सगळा माणूस दिसतो त्या आरशात। आणि त्या आरशाच्या समोर जाऊन उभे राहिले दशरथ राजे। आणि दशरथ राजाला आरशात पाहिल्याच्या नंतर कानाजवळचा एक केस पांढरा दिसला, आणि त्या केसाला पाहून सूचना मिळाली, श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप वयचित केशा, श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा। श्रवण समीप वयचित केशा, वारे विशाल समीप वयचित केशा, श्रवण समीप भयसित केसा, श्रवण समीप भयसित केसा। मन उजरत पडू आज उपदेशा, मन उजरत पडू आज उपदेशा, श्रवण समीप वयचित केशा, श्रवण समीप वयचित केशा, श्रवण समीप भयसित केसा। आरशामध्ये पाहिलं, कानाजवळ एक केस पांढरा पाहिला। माणसाच्या डोक्याचे केस पिकायला सुरुवात होती ती कानापासून। कानापासूनच का? ती यमाची दाशी असती, कारण सूचना करण्याची पद्धत कानात आहे, नाकात नाही। पांढऱ्या केसाच्या रूपात यमाची दाशी कानाजवळ उगवते आणि कानात सूचना करते, आता तुझं वय झालंय, कारभार पोराच्या हातात देऊन टाक। आणि म्हणून रामायणाची शिकवण ही जुन्या काळात सांगायला पटत होती। डोक्याचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाले की बापानं पोराच्या हातात कारभार द्यावा, असा रामायणाचा संदेश आहे। पण आता हे रामायणात सांगायला आम्हाला परवडत नाही का? पोरगच बापाच्या आधी पिकत आहे, कारभार कुणी कुणाच्या हातात द्यावा ही भानगड सांगायला रामायणात परवडत नाही। पण डोक्याचा केस पांढरा झालेला आरशात पाहिला दशरथ राजानं, सूचना मिळाली, कारभार पोराच्या हातात। वशिष्ठ गुरुदेवाच्या आश्रमावर गेले, चरणावर नतमस्तक झाले, आणि आपली इच्छा दशरथ राजाने आपल्या गुरुला सांगितली, गुरुदेव, माझी इच्छा आहे की अयोध्येचं राज्य रामाच्या स्वाधीन करावं। आनंद वाटला वशिष्ठ गुरुदेवाला। गुरुदेवाने जाहीर केलं, ऐका हो ऐका, उद्या सकाळी 10 वाजता विशाल भाऊ रामाला राज्याभिषेक। त्यासाठी अयोध्या नगरीतील सर्व महिलांनी दारामध्ये सडा सारवण रांगोळ दाराला
तोरण गुढी उभारणे, नवे कपडे परिधान करणे हो. अयोध्येमध्ये रामाला राज्य जाहीर झालं आणि याचा गोळा उठला इंद्राच्या पोटात वरी. असा पोट सुळत उठला त्याचा. इंद्रानं 33 कोटी देवाची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये चर्चा केली, हे देवतानो, उद्या राम जर राजगादीवर बसले तर राम जंगलात येत नाही. राम जंगलात नाही आला तर सीतेला चोरीत नाही रावण. सीता रावणाने नाही चोरली तर रावणाला राम मारीत नाही. रामाने रावण नाही मारला तर रावणाच्या बंदीखान्यातले 33 कोटी देव कोणी सोडवित नाही. तिथं वरी मीटिंग, कुणीच बोला ना 33 कोटी देवापैकी. आणि मग त्या मीटिंगमध्ये इंद्राने एक बाई बोलवली, कारण फोडाफोडीचं राजकारण बाईला जसं जमतं तसं घड्याला नाही जमत. आणि कोणती बाई बोलवली? सरस्वती नावाची बाई बोलवली. आणि इंद्रानं सरस्वतीला सांगितलं, जा अयोध्येमध्ये कोणाच्या तरी बुद्धीत बदल कर की जेणेकरून 14 वर्षे राम वनवासाला येईल. ती सरस्वती म्हणली, हे बरेच दिसताय रे तुम्ही, झपके खायला मी गोळे खायला तुम्ही. नाईलाज राजा होता इंद्र. सरस्वती विकल्पाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये येते, सीमेवर येते. आणि सरस्वतीनं सीमेवर येऊन डोकं लावलं की अयोध्येमध्ये जाऊन कोणाच्या बुद्धीत बदल करावा. असं कोण अयोध्येमध्ये जन्माला आलंय की रामाला विरोध करणार? एक सुद्धा अयोध्येत जन्माला आलं नव्हतं कोणी रामाला विरोध करणार. पण एक पात्र सापडलं, मंत्रा नावाची दासी. कारण तिचा जन्म मावश्य हो अयोध्येतला नाही. मंत्रा दासी ही कैकेयीच्या लग्नात कैकेयी भोळी होती म्हणून कैकेयीच्या बापानं सप्रेम भेट पाठवलेली वस्तू आहे. ती करवली आली, ती इथंच राहिली. करवली ते पात्र मंत्रादासीला सापडलं आणि तिच्या जिभीवर जाऊन बसली सरस्वती विकल्पाच्या रूपामध्ये. गल्ली सजली होती, महिला भजन करीत होत्या, पंचारतीचे ताट होते, रामराज्याभिषेकाचा दिवस होता, सडा सारवण, काय अयोध्येमध्ये आनंद होता. आणि भजन करणाऱ्या महिलामध्ये डोकं विस्कटलं, कपाळाला कुंकू नाही, 4 ठिगळाचं लुगडं. त्या गल्लीमध्ये हे पांढरं तोंड घेऊन मंत्रादाशी घुसली. दीक मंतरा नगर बनावा, भीक मंत्रा नगर बनावा, मंगल मंजुल बाज बजावा, मंगल मंगल बाज बजावा, उससी लोकन कहा उचाऊ, तुझी लोकन गाव गाऊ, राम तिलक निभाऊ लगाऊ, राम तिलक उचिरारू गाऊ, दीक मंतरा नगर बनावा, भीक मंत्रा नगर बनावा, मंगल मंजुल बाज बजावा, मंगल मंगल बाज बजावा. हो अयोध्येमध्ये भजन चालू, रामराज्याभिषेकाचा आनंदाचा दिवस. आणि त्या महिलामध्ये शिरली ही मंत्रादासीन. कशी करती? ए बायांनो, ए कशाचा उत्सव आहे ग? दीक मंतरा नगरू बनावा, मंगल मंजुल बाज बदावा, पुछशी लोगन कहाँ उचाऊ, राम तिलक सुनी बाऊ रदाऊ, दीक मंतरा नगरू बनावा. ए कशाचा उत्सव आहे ग? ए उर्मिला, ए मुद्रुका, उत्सव कशाचा आहे? एक गल्लीतली तापडबाई होती, ती धावली मंत्रीवर. ए थोबाड घेऊन कोणीकडे निघालीस ग इकडं? तुला माहित नाही आज रामाचा राज्याभिषेक आहे? रामाचा राज्याभिषेक म्हणले गरकून फिरली मंत्रा नावाची दासीन. ती कैकेयीच्या महालात घुसली. तिचा पडलेला चेहरा पाहून कैकेयी म्हणती, माय मंत्रे, माझ्या लाडक्या रामाचा राज्याभिषेक, तुझा चेहरा कशानं सुंभारलाय ग? मंत्रादासी कशी करती? हेच केलंस तो, असाच लावलाच दिवा. मंत्रादासीला काही म्हणते, अशी अंगाला आळू के पिळू के कामून देतीस तू?
अरे खरं काय झालंय ती सांग ना. मंत्रादासी म्हणते कैकई कान उघडे करून ऐक. 15 दिवस झालं तुझ्या घरातला तमाशा बघते. राज्याभिषेक रामाला, राज्य माता कौशल्या, राज्य पिता दशरथ. आणि बाई माय फरशी साफ करायला ठेवलंय तुम्हाला भारताला आणि तुला. ते बी नीट नाही फरशी साफ केली की नाही मायल्या कारण तुम्ही तर तुम्हाला हाकालून देणार आहेत. काही म्हणली तुझं थोबाड फोडीन. ज्या माझ्या पतीच्या पोटी देव जन्म घेतो तो माझा पती असा दुर्बुद्धीचा नाही. माझी कौशल्य अशी वाईट बुद्धीची नाही. एवढ्या कैकईच्या वाक्याहून रामायणात ठरवा की कैकईच रामावर प्रेम किती. कैकई रामाचा विरोधक नाही. तुम्ही डोके फ्रेश ठेवा. बिघडतच नाही कैकई म्हणून ही बाई धरणीवर आपटून घेती. गडबडा लोळती मंत्रा नावाची दासी. आणि दयाच्या अंतकरणानं तिला उचलायला कैकई वाकली. तिच्या अंगाला स्पर्श केल्याबरोबर तिच्यातला रोग हिच्यात शिरला. एवढं रामावर प्रेम करणारी कैकई पण बिघडली मावश्या हो. कशी बिघडली. हे मंत्री उठ बरं उठ. तुझे म्हणशील ते करते उठ बरं. तू म्हणलीस का विहिरीत उडी टाक निघाले बघ. तू म्हणलीस का नाही कापूस फवाराचं थोडं औषध घे लगेच घेते. पटकन मंत्रादाशीनं उठली न कशी करते कैकई. तुला औषध घ्यायची गरज नाही, विहिरीत उडी टाकायची गरज नाही. अगं तुला मी आहे की. कशाला घाबरलंस. आणि बोल काय करू. मंत्रादाशी म्हणली कैकई मी सांगते तुला. डोक्याच्या केसा इतकी चूक करू नको सांगण्यामध्ये. आता जाऊन रुसून झोप. दहा वाजता दशरथ राजा येईल. तुला उठवायचा प्रयत्न करीन. काही उठू नको. रामाची शपथ वाहून राजा वचन देत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आणि एकदा का वचन दिलं शपथ रामाची वाहिली की मग काही उठ. काही पूर्वीचे तुझे 2 वर आहेत तुझ्या पतीकड. पहिल्या वराने भारताला राजगादी माग आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास माग. ही मंत्रादाशीची रामायणातली कूटनीती आहे रमेश भाऊ. मंत्रादाशी कैकईला म्हणती 2 वर मागताना चूक करू नको. ए कैकई तू आधी रामाला वनवास मागचीन आणि का माझ्या लाडक्या श्रीरामाला वनवास म्हणून राजा अटॅक येऊन मेला तर भारताला राजगादी कवा मागचीन राजा मेल्यावर. चुकू नको कैकई. आधी भारताला राजगादी माग. तिथून पुढं रामाला वनवास माग. आणि तिथून पुढं तो हा नवरा मेला तर मरू दे. ही रामायणातली मंत्रादाशीची कूटनीती. रुसविली कैकई आणि खूप भावनात जाऊन झोपली. सगळ्या महिलांना विनंती माझी. कुणी रुसविली कैकई. कुणी. मंत्रादाशी. मावश्या हो तुमच्या पाया पडतोय मी. सगळं विसरा पण एवढी मंत्रादाशी गुरु करान घरी जा. जमाय मावश्या म्हणत्याल महाराज मंत्रादाशी गुरु केली असती पती जिवंत कुठे आता. मावश्या हो डोके फ्रेश ठेवा. त्या अवलादीला मरण नसतंय. कुठे मंत्रादाशी करायची का गुरु दाखवू तुम्हाला. एका आईच्या उदरातून आलेले सख्खे 4 भाऊ एकत्रित कुटुंब 4 जावा एका ताटात बसून जेवा. त्यात हे शेजारणीला कधी खपत नसतंय. काय करते शेजारीन दारात येऊन उभी राहती बघती दारातून 4 जणी जावा एका ताटात जेवा. त्यात दारातून एक जाऊ फोडली. कशी फोडली कशी खुनविली. इकडे लक्ष द्या माझ्याकडे बघा. ए भागित्रा येते चहा घ्या. 4घीतली एक उठली चहा प्यायला गेली आणि चहा प्याता प्याता भागाला पॉवरफुल पंप मारला. अगे भाग्ये माय खाटल्याच्या घरात काम करू करू मेलच की भाग्ये. माय तुझ्या अंगावर नुसते हाडच राहिलेत की भाग्ये. आणि भाग्ये तुला काय माहित आहे का ग. तुझा थोरला बाह्या नाही का. बगळ्यावनी कपडे घालतो गावात हिंडतो. थोरला बाह्या तुझा. त्या बाह्यानं
बायकोच्या नावावर बीडला इंडिया बँकेमध्ये 10 लाख आहेत. मावश्या हो, खरं सांगा मला, तुम्ही शेजारणीचा ऐकून घराचा खेळ खंडोबा झाला का नाही? झाला का नाही सांगा? कोण्या कोण्या बाईनं केला ती हातवरी करा. हसून जिरवायला लागल्यात ह्याच्यात मंत्रादासीचं बरंच शिष्यमंडळ आहे याच्यात. मावल्या हो, ही अवलाद जर दारात आली ना तर तिला टाचानं रागडा तर रामायण तुमच्या घरात आहे. हो, नाही तर रामायणात मंदिरात, रामायण मंदिरात, चला महाभारत घरात तुमच्या. रक्तातलं रक्त कधी तोडायचं नसतंय मावश्या हो. एका आईच्या उदरातून आलेलं रक्त कधी बाईनं तोडायचं नसतंय. बाई बाजूला राहून काय तू सोन्याच्या भिंती बांधणार आहेस? बाजूला राहून काय मेल्यावर काही सोन्याचा टोप लिहून मारणार काय एखादी बाई? हा, हलकट वृत्तीच्या काही बाया असतात घर फोडणाऱ्या, हलकट. नवरा बायकोला एकटीलाच चांगलं करून खावा वाटतं, एकटीलाच दिमाकात राहावा वाटतं. कितीतरी माझ्या माय मावल्या या मंडपमध्ये अशा सुद्धा आहेत की सगळं खटलं सांभाळून घरातले लेकरं नोकरीला लावणाऱ्या, खटलं जगवणाऱ्या, खटल्यात वनवास भोगणाऱ्या किती मावल्या आहेत. आणि अशा बी काही असू शकतात घर फोड्या. रामायण काही चगळायची वस्तू नाही, ही घरात तुमच्या चाललं पाहिजे. रामायणात रामाचे खरे शत्रू कोण? रावण आणि कुंभकर्ण नाही. रामाचे खरे शत्रू कोण? आध्यात्मिक तत्व शिकवलंय. लोभ नावाचा शत्रू मंत्रा नावाची दासी आहे, क्रोध नावाचा शत्रू कैकेयी आहे, आणि काम नावाचा शत्रू दशरथ राजा. ही आता लोभ उभा करणारी, घेणं पोरासाठी राज्य मागून मंत्रा दासी. चला पुढं. क्रोध कैकेयी कसा? 10 वाजता राजा दशरथ गेला, बोंदरीच्या पोत्यावर एका भुजावर भिंतीकड तोंड करून, डोकं विसरलेलं नाही, कपाळाला कुंकू, एवढं तोंड फुगलं, रुसली होती. किती मर्दासारखा पुरुष असू द्या, घरात बायको रुसलेली असावा. वाघ असू द्या, वाघासारखा नवरा असू द्या, पण बायको रुसून एका कोपऱ्याला झोपलेली असावा. तिथली तिथं हिंडत घरात, उंबऱ्याच्या बाहेर जायला हिंमत नाही त्याची. हिंमत असा पागल झाल्यावर चक्रा मारतो तिथली तिथं. दशरथ राजाने जाऊन कैकेयीच्या भुजाला हात लावला. इकडे लक्ष द्या. कैकेयी गारकून तिथली तिथं फिरली, ह्या अंगावून त्या अंगावर अशी गारकून फिरली, आणि दशरथ राजाच्या हाताला हिंजाडा मारती कसा असा, आणि तोंडातला शब्द आहे, तुमचं तोंड पाहायची माझी इच्छा नाही, आत्ता माझ्या महालातून निघून जा. कैकेयी क्रोध, रामाचा 2 नंबरचा शत्रू. आणि इतकी बाई बोलती तरी हे तिथंच गोंडा घोळीत. काम काम काम. गुरी पान होती दिसायला, नाका डोळ्यात दरदरीत होती, वय झालत पण डाय करीत होती, डाय करीत होती. वय झालत पण ती थोडं फेरन लवली हे ते. आणि लाडानं दशरथ राजानं कैकेयीचे 6 नाव ठेवले होते. हे सुमुखी, हे सुलोचनी,
हे गजगामिनी, हे पिकबचनी, हे कैकई. लाडानं 6वं नाव ठेवलं होतं, हे कोकिलकंठी. तिचा कंठ कोकिळ्यासारखा होता म्हणून हे कोकिलकंठी. नाही, पुरुषांनी आपल्या पत्नीवर जरूर प्रेम करावा, पण वयाची मर्यादा. तो 92 वर्षाचा म्हातारा आणि 85 वर्षाच्या म्हातारीची वाकून दाढी धरतो आणि कसा करतो, हे कोकिलकंठी. इथल्या म्हाताऱ्या माणसानी जीवाला खायचं नाही, हे रामायणातले. अहो इकडे लक्ष द्या, आपली वेळ संपत चालली. तुमचा विनोद केला नाही बरं का, मी इमानदारीने सांगतो, जे घडलंय ते सांगितलं. दशरथ राजाचे कैकेयीचे सगळे डोक्याचे केस पांढरे शुभ्र झालते ना, आणि कशाला बसला म्हातारपणी तिची दाढी चिवडी. गेला की नाही राम वनवासाला. काम, क्रोध आणि लोभ हे रामाचे 1 नंबरचे शत्रू आहेत. हो, बोल कैकेयी, काय पाहिजे तुला. कैकेयी राजाचं सुनीत नाही, रामाची शपथ वाहून वचन देतो राजा. आणि मग कैकेयी उठली कैकेयी, आणि बोल कैकेयी काय पाहिजे तुला. कैकेयी म्हणती, महाराज तुमच्याकडे माझे पूर्वीचे 2 वर आहेत. बोल ना कैकेयी, 2च्या बदल्यात 4 देतो. कैकेयी म्हणली, 4 देणार लय पाहिलेत म्या, माझे 2 आहेत तेवढे द्यायचे. हा बोल कैकेयी, 2 वर तुझे देऊन टाकतो, पण रामाचा राज्याभिषेक आहे असं येड्यावणी करू नको. कैकेयी मागणं मागती. सुनहु प्राण प्रिय भावत जी का. कैकेयीने दशरथ राजाला पहिला शब्द वापरलाय, प्राणप्रिय. प्राणप्रिय म्हणजे तिला राजा प्रिय नाही, आता राजाचा प्राणप्रिय, जी राजाच्या प्राणावर टपली. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहू एक बर भरत ही टीका. इकडे लक्ष द्या आता. महाराज पहिल्या वराने भारताला राजगादी पाहिजे. पहिल्या वरानं राजगादी मागितली कैकेयीनं. दशरथ राजाला अजिबात दुःख नाही झालं, कारण मायबापाला लेकरं सगळे सारखे असतात. राम राजगादीवर बसला काय, भरत बसला काय, अजिबात राजाला दुःख नाही. मागहू दुसर बर कर जोरी, पुरवहू नाथ मनोरथ मोरी. अरे काय करावं याला. ओ अशी रुखून बोलती कैकेयी, दुसरा वर मागते, महाराज माझी इच्छा पूर्ण करा. बोल कैकेयी. पहिल्या वरानं भारताला राजगादी. काही चुकलं नाही, चल बोल बोल पुढं. तापस बेश विशेष उदासी. बघा इकडे लक्ष द्या. तपस्वी वेशामध्ये, उदासावस्थेमध्ये, 14 वर्षे जंगलामध्ये, चोपाईमध्ये असं लिहिलंय पहिल्यांदा. राम शब्द शेवटलाय. दशरथ राजाला असं वाटतं की तपस्वी वेशात 14 वर्षे जंगलात आपण नवरा बायको जाऊ आणि भारताला राजगादीवर बसू, असंच म्हणती का काय. तापस बेश विशेष उदासी, आणि शेवटला शब्द येतो 14 बरस राम बनवासी. धाडकन धरणीवर पडले राजे दशरथ. मूर्छाली अयोध्येचा सम्राट थर 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 कापतो एका बाई पुढे. तुम्हाला एक महत्वाचं सांगू, आणि सांगून गेलो. मर्द पुरुषाने धर्म जगवण्यासाठी बायको मुठीत ठेवावी लागती. मनातली गोष्ट मरेपर्यंत शहाण्या पुरुषांनी बायकोला कधी सांगायची नसती. ज्या माणसाला धर्म जगवायचा त्यानं बाईचा घरात लाड नाही करायचा कधी.
मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये. मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला मागं कधी ठेवू नये असं शास्त्र शिकवतंय. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं ढोल ढोल लावायचा ढोल 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 ढोल. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं घर पर जाना चाहिए. घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए. मनातली गोष्ट माझ्याकडे लक्ष द्या. बरं इकडे लक्ष द्या. या साहेब इकडे या. तुम्ही इकडे या आणि इकडे या. इकडे या. त्यांना बसा येत नाही. खुर्ची देतो तुम्हाला. या इकडं. शिकलेले लोक तर आमच्यात समोर पाहिजेत जरा बायकाच्या ऐकण्यातले.
इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मनातली गोष्ट शहाण्या पुरुषांनी बाईला कधी सांगायची नाही, हसायचं नाही. आणि हे सुद्धा त्यांच्या देखत मी तुम्हाला सांगू नये. पण तुम्हाला खरं सांगतोय मी, चाणक्य नीतीमध्ये जन्मजात बाईच्या रक्तात 8 दोष जन्मजात आलेले आहेत. ते जगात देव नाही बदलू शकत. तुम्ही कोण? मनातली गोष्ट शहाण्या गाड्यानं बाईला सांगायची नसती. आणि याला पुरावा आहे तुकोबारायाचा, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. भाज म्हणजे बायको. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मुठीत आहे. नाही तर चल म्हणलं की निघला बैल. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. अरे धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याच्या नजरेत आहे. आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की जन्मभूमीतल्या नालीतली घाण काढाय ज्याला लाज वाटत नाही. तुकोबारायाचं प्रमाण आहे गाथ्यामध्ये. म्हातारपणी बाईच्या नादाला लागला आणि राम वनवासाला गेला. त्याच्यावर निघलंय. तुम्हाला काही गुळ खोबरं करमणूक म्हणून नाही बोलत. गोरी पान नाका डोळ्यात दिसायला दरदर होती. रामायणाच्या पहिल्या दिवशी सांगितलंय, हे रामायण ग्रंथ ज्यांनी लिहिला त्याचा गुरु त्याची बायको आहे. रत्नावलीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, ओ पती म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही. माझ्या गोरट्या गोमट्या शरीरावर, माझ्या गोऱ्या गोमट्या शरीरावर, नासक्या तुसक्या गहाण शरीरावर एवढं तुम्ही प्रेम करता. याच्यातलं निम्म प्रेम रामावर केलं असतं तर देव नाचला असता तुमच्या समोर. बरं झालं तुम्ही तरी टाळ्या वाजवितात. बोल कैकेयी, काय पाहिजे तुला? कैकेयी, तू रामाला वनवासाला लावते. कैकेयी, तू म्हणत होतीस ना की राम मेरा साधू आहे. कैकेयीचं वाक्य आहे, महाराज आजही माझ्या रामाला मी साधू समजते. कारण साधूला जंगल शोभत असतं, राजगादी नाही. एवढ्याच रामायणातल्या वाक्यावरून कोणत्याही संताने राजकारणाच्या भानगडीत पडायचं नसतंय. कोणत्याही, कितीही गावात गटतट असोत, महाराज लोकांना काय करायचं त्याचं. पाहता पाहता एवढा मोठा अयोध्येचा सम्राट एका बाईनं धरणीला आडवा केला. आणि पहाटे 5 वाजता कौशल्या उठते, सुमंत प्रधानाला बोलवून घेते. ए सुमंता, रोज कैकेयीच्या महालातून महाराज माझ्या महालामध्ये 4 वाजता येत असतात रोज पहाटे. आज तर 5 वाजले सुमंता, आज तर रामाचा राज्याभिषेक आहे. काय येत नाहीत महाराज कैकेयीच्या महालातून? जा पाहुणे. सुमंत प्रधान कैकेयीच्या महालात आले. पालत तोंड घालून आडवा झोपलेला राजा दशरथ पाहिला सुमंत प्रधानांनी. कोपऱ्यात बसलेली कैकेयी पाहिली आणि प्रधानानं विचारलं, राणी साहेब, माझे मालक असे का पडले? सोन्याचा मुकुट एक साईडला पडलेला आहे, दाढी विस्कटली, डोक्याचे केस विस्कटले. का राणी साहेब? कैकेयीनं सांगितलं, आल्या पावलाने सुमंता वापस जा आणि रामाला पाठवून दे. सुमंत वापस गेला, रामाला पाठवून दिलं. आल्याबरोबर रामानं विचारलं कैकेयीला, आई बाबा असे का पडले? कैकेयीनं सांगितलं, रामा त्याचं असं झालं, तुझ्या बापाकडं पहिले माझे 2 वर. पहिल्या वराने भारताला राजगादी मागितली, दुसऱ्या वराने 14 वर्षासाठी तुला जंगल मागितलं. थै 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 राम नाचले तिथं. जननी तू जननी. आई तुला खरं सांगू, कालच मी म्हणत होतो की माझ्या भरत दादाला राजगादीवर बसवा. माझा भरत दादा मोठा होईन, मी त्याचा मोठा भाऊ म्हणून मी डबल मोठा होईन.
पण लोकांनी माझं ऐकलं नाही, माझ्यासाठी राज्य जाहीर केलं. पण खरंच आई तुझे उपकार, जननी तू जननी. गरकन राम वापस फिरले, आईच्या महालात गेले आणि आईच्या चरणावर नतमस्तक झाले. आई, अयोध्येचं राज्य कमी वाटलं म्हणून 14 वर्षासाठी जगाचं राज्य माझ्या कैकेयी मातेने आणि बाबानं मला दिले. आई, तुझी परवानगी मागायला आलो. लटलट कापती रामाची मायो आणि कौशल्या माता तिची अवस्था सापाने चुचुंदरी तोंडामध्ये पकडावी. सापाने चुचुंदरी करते का इकडं? उंदीर नाही आणि घुसही नाही, चुचुंदरी. तुम्ही कल्पना करा, सापानं चुचुंदरी पकडली, तोंडात पकडलेली चुचुंदरी साप गिळून टाकतो तर मरण पत्करावं लागतंय. आणि जर सोडून देतो तर साप आंधळा होतो. तोंडात आहे चुचुंदरी, काय करावं? ही अवस्था कौशल्या मातेची झाली. रामा, वनवासाला जाण्याची परवानगी मागतो तू. तुझ्या बापाने कैकेयीला वचन दिलंय आणि रघुकुलाचा नियम आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राणु जाई परु बचन न जाई. रामा, अशी कोणती माय आहे जगामध्ये की पोटच्या लेकराला 14 वर्षाची परवानगी देईल? कसं रे रामा? लेकराला कवटाळ्यामध्ये धरलं आणि रामाच्या माईनं टाहो फोडला. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावना, मजसी आला प्रेम पाना, कोणा पाजू रागवा. बाळ माझा केविलवाणी, कुठे पिसील बाळा पाणी. कसा कोपला कैवल्य दानी, परतोनी ये रे श्रीरामा. दोहीचे आटता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अयोध्येचे जन रामाविन तळमळती. वेळ कमी आपल्याला, पण खूप महत्वाचं, इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. आईची समजूत घातली आणि रामानं फिरून पाहिलं तर या कावल्याला सीता होती. मी रामाच्या घराचा तमाशा सांगतोय तुम्हाला. आपण तो पावला पावलाला खोटं बोलणारी माणसं आहेत महाराज. या कावल्याला लक्ष्मण होता आणि या कावल्याला सीता होती. सीतेकडे रामानं पाहिलं आणि राम म्हणले, सीते, 14 वर्षाचा वनवास माझ्यासाठी आहे, तू थांब इथं. त्यावेळेला सीता म्हणते, पतिदेव, पत्नी ही पुरुषाची सावली आहे. पुरुष सर्व सोडू शकतो पण स्वतःची सावली नाही सोडू शकत. जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. जिय बिन दिया नदी बिन बारी. वैसे उन्हात वा वा बिन नारी. वा विशाल. वैसे उन्हात पुरुष बिन नारी. जिय बिन दिया नदी बिन बारी. जिय बिन देह नदी बिन बारी. जिय बिन दिया नदी बिन बारी. जिय बिन दिया नदी बिन बारी. हो. गोस्वामी तुलसीजींनी दृष्टांत देऊन सांगितले. सीतारामाला म्हणते, ओ पतिदेव, 7 फूट उंचीचा माणूस आहे पण त्या माणसात प्राण नाही, त्या माणसाला काही किंमत नाही. 2 किलोमीटर रुंदीचं नदीचं पात्र आहे पण नदीत पाण्याचा थेंब नाही, त्या नदीला किंमत नाही. तसं नौजवान देखणी बाई आहे
पण त्या स्त्रीच्या जवळ तिचा पती नाही, त्या बाईला समाजात किंमत नाही. जिय बिन दीह नदी बिन बारी, वैसे हुनाथ पुरुष बिन नारी. जिय बिन दीह नदी बिन बारी. राम म्हणले ठीक आहे सीते चल. आता लक्ष्मणाकडे जायचं, इकडे लक्ष द्या. लक्ष्मणाला वाटत होतं दादा मला इथं ठेवतात का सोबत घेऊन जातात. ओरिजिनल पात्र रामायणामध्ये लक्ष्मणाचं. हे लखन, अयोध्येतली प्रजा दुःखात आहे, आपले बाबा कैकेयीच्या महालात पडू नयेत. 14 वर्ष वनवासाची लवकर पार पाडून मी येतो, लखन तू इथं थांब. लक्ष्मणानं सांगितलं दादा मला टाकून जर जाता असाल ना तुम्ही, तर उद्या सूर्योदयापर्यंत लक्ष्मण जिवंत नाही दिसणार तुम्हाला. खूप गांभीर्याचा प्रसंग आहे आणि रामायणामध्ये बंधू प्रेम कशाला म्हणते हे शिकवलंय. थोडं सावध व्हा तुम्ही, थोडं सावध व्हा. रामानं सांगितलं तुला यायचं ना माझ्यासोबत. हो दादा. मग जाण तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. आनंद झाला लक्ष्मणाला. उडत बागडत गेले. महालाच्या दारात आई बसली होती. तिला पहिला प्रश्न विचारला. महत्वाचे वाक्य आहेत. आई रामदादाच्या सेवेसाठी जातो 14 वर्षे, मला परवानगी देतो. लक्ष्मणाची माय म्हणते लखन मला असं वाटतंय की सगळं दूध माझं तुझ्या पोटात गेलं नसावं. एखाद्या वेळेस तरी माझ्या गैरहजेरीमध्ये कैकेयीने तुला दुधाचा घोट पाजला असावा, म्हणून हे विचारण्याची तुला दुर्बुद्धी सुचली. का गाई असं का म्हणतेस तू. सुमित्रा माता लक्ष्मणाची आई म्हणते नीट ऐका तुम्ही. हे लखन, रामाची सेवा करायची मागणी मागायला, परवानगी मागायला तू आज आलास, पण तू माझ्या पोटात होतास त्यावेळेला तुझा बाप मला डोहाळं विचारायला आलता. आणि त्या काळात मी मागणं मागितलंय की माझ्या कुशीत जन्म घेणारा हिरा रामाची सेवा करणारा असावा. ते आज मागतो तू. पुढचं वाक्य आहे महाराज, माणूस म्हणून जगण्यासाठी रामायण आहे. आणि पुढचं वाक्य आहे, माय लेकराला शिकवती. 9 महिने तुला सांभाळले पोटामध्ये रामाची सेवा करण्यासाठीच. पण लखन तुला शपथ आहे माझी, 14 वर्ष वनवासामध्ये रामाबद्दल तुझ्या मनात स्वप्नात सुद्धा भेद आणू नको. मायलेकर रडते, थरथर कापत लक्ष्मणाने विचारलं आई खरं सांग, स्वप्नात भेद येऊ नये असं तुला वाटतंय? स्वप्न कधी पडतं ती सांग मला. बाळा स्वप्न झोपल्यावर पडतं. कर्कन वाकले लक्ष्मणजी आणि आईच्या पायाला हात लावून शपथ वाहिली. झोपल्यावर जर स्वप्न पडत असेल आई तर तुझ्या पायाची शपथ वाहतो, 14 वर्षे रामाबद्दल तुझा मुलगा झोपणार नाही. जर झोपला नाही तर स्वप्न कसं पडल? स्वप्न नाही पडलं तर स्वप्नात भेद कसा निर्माण होईल? आईच्या पायाला हात लावून 3 गोष्टीचा त्याग केला, झोपीचा त्याग, जेवणाचा त्याग आणि पत्नीचा त्याग. राम लक्ष्मण सीता कैकेयीच्या महालामध्ये धरणीवर पडलेल्या राजा दशरथाला जाऊन प्रणाम केला. थरथर कापत उठला रामाचा बाप. लाळ गळत होती, डोळ्यातलं पाणी गळत होतं, केस विस्कटले होते. ए सुमंता जी, अरे माझी सोन्यासारखे लेकर वनवासाला जाऊ देऊ नको. तू तरी शहाणा हो. सगळं गाव पेटलंय पण कुणीतरी शहाणं व्हावं लागतंय हो, कुणीतरी शहाणं व्हा. सुमंता रथ सज्ज कर, त्याच्यात माझे 3 लेकरं बसेव आणि गावा भिवता भवताली 8 दिवस फिरून माघारी आण माझे लेकर. सुमंत प्रधानाने रथ सज्ज केला. राम लक्ष्मण त्याच्यामध्ये बसले आणि राम वनवासाला निघाले. महाराज अयोध्येमध्ये भिंतीचे दगड रडत होते. माणसं काय रडतील त्याचं नवल आहे. आणि घरातल्या माणसाला भिंतीचे दगड बोलत होते, या घरात 14 वर्ष तुला राहायचा अधिकार नाही. त्या घरातल्या माणसाला घराचे दगड बोलत होते.
जिथं तुझा राम तिथं 14 वर्ष थांबायचं तू. आणि निघाले राम. बोला. आजी हा रामवनी जाय, आजी हा रामवनी जाय, आजी हा रामवनी जाय, आजी हा रामवनी जाय. सब लक्ष्मण सीता माया, सब लक्ष्मण सीता माया, सब लक्ष्मण सीता माया, सब लक्ष्मण सीता माया. आजी हा रामवनी जाय, आजी हा रामवनी जाय, आजी हा रामवनी जाय. लक्ष्मण सीता माया, सब लक्ष्मण सीता माया, सब लक्ष्मण सीता माया, सब लक्ष्मण सीता माया. वीस मिनिट फक्त आपले शिल्लक राहिलेत. 20 मिनिट. 20 मिनिटामध्ये रामाला गंगा नदीच्या पलीकडे नेऊन घालायचे. घालावंच लागतंय. रामायणामध्ये ठरलेला कार्यक्रम. बरे भेटले तुम्ही आता. हनुमानगडाहून भेट तुटली ती इथंच भेट झाली बा. इकडे लक्ष द्या. रामाचा पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर पडतो. मध्यरात्र होती आणि गरीबाची बाई सुद्धा उघडं लेकरू घेऊन रामासाठी रेतीवर झोपली होती नदीच्या काठावर. मध्यरात्रीला रामानं उठून पाहिलं आणि डोळे भरून आले. अरे, लोकांनी ठरवलं होतं 14 वर्षे रामासोबत राहायचं. घाबरले राम. ही लोक घेऊन मी कसं 14 वर्षे. झोपेत टाकले लोक. आणि राम, लक्ष्मण, सुमंत प्रधान तिथून निघून गेले. रथाचे चाक अवैद्यच्या दिशेने दाखवल्यासारखे केले. लोकांचा गैरसमज व्हावा. सकाळी उठले लोक. रथाचे चाक अवैध्येकडे गेला वापस राम. सगळे लोक अवैध्येत गेले. तिथं राम नाही. आणि मग अवैध्येतल्या लोकांनी ठरवलं, रामाला जर 14 वर्षाचा वनवास आहे तर आपण अवैध्येत राहून 14 वर्षे वनवास पाळायचा. म्हणून 14 वर्षात अवैध्येतल्या लोकांनी शिजलेलं अन्न खाल्लं नाही, कोरडं अन्न खाल्लं. आणि 14 वर्षामध्ये एकही बाई बाळांतीन झाली नाही. अवैध्येत एक लेकरू जन्माला आलं नाही. 14 वर्षे लोक व्रतस्थ राहिले. चला, रामाचा दुसरा मुक्काम. रस्त्याने रथ चालला होता आणि रस्त्याच्या पुढून भील जातीचा एक राजा, गुहक त्याचं नाव. रामाच्या रथासमोर तांबडी पट्टी डोक्याला बांधलेली, गाठी गाठीचं धोतर, बाराबंडी, अर्धांड माणूस. पण रामाच्या रथासमोर साष्टांग दंडवत घातला. रामाने रथातून उडी टाकली. धरणीवर पडलेला तो भिलांचा राजा गुहक उचलला. त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं.
त्यावेळेला तो गुहक म्हणतो, प्रभू दुरून बोला, दुरून, मी भिले, आमच्या जवळ येत नाही कोणी प्रभू. डबडबल्या डोळ्यांनी जगाचा बाप म्हणतो, हे जातीपातीचे तुकडे माणसाने केले, जात देवाकडे चालत नाही. आणि मग भिलाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. याला म्हणतात खरी रामराज्याची सुरुवात. आज निवडणुकीच्या काळामध्ये कुणी माईक हातामध्ये घेऊन स्टेजवर जाऊन भाषण ठोकतंय, आम्हाला मतदान करा, आम्ही रामराज्याची स्थापना करू. द्या सोडून. हातात माईक घेऊन स्टेजवर भाषण ठोकून रामराज्य स्थापन होत नसतंय. त्याला गरिबाच्या झोपडीमध्ये जाऊन गरिबाच्या डोळ्यातलं पाणी पुसावं लागतंय. ही रामराज्याची सुरुवात आहे. त्या भिलानं आग्रह केला, प्रभू आजचा मुक्काम करा, माझे जातभाई लोक गेले ना इकडे तिकडे कामाला, माझं दर्शन घडलं पण माझ्या जातभाईचं दर्शन राहिलं, मला पाप लागेल. राम तिथं मुक्काम करतात. भिल जातीचे लोक दर्शन घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी रामाने सुमंत प्रधानाला सांगितलं, आता अयोध्येतला रथ तुम्ही वापस घेऊन जा. 14 वर्षे मला पायी जंगलात जायचे. रथाच्या दांड्यावर गुडघ्यात मान घातली, ढोरासारखा रडत बसला प्रधान. आता सुमंत प्रधान तिथं, राम लक्ष्मण सीता भिलांचा राजा गुहक, गंगा नदीच्या काठावर गंगा नदी पार करून पलीकडे जायचं होतं. पण तुम्हाला इथून दिसल, गंगेमध्ये नाव चालवणारा नावाडी, त्याचं नाव केवट. झाडाचा दोर एका झाडाला बांधून, आपलं नावेचा दोर एका झाडाला बांधून दगडाच्या बालीवर बसला होता तो नावाडी. त्या नावाड्याच्या समोर राम गेले आणि हात जोडले. जाना गंगा पार खडे हम तीन जनो. तो नावाडी फक्त रामाकडे असा पाहतो, हालत नाही, डुलत नाही, नमस्कार करत नाही, बोलत नाही. लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मणजी म्हणले, बेखूप, महादेवासारखे ज्यांना वंदन करतात तो राम तुझ्या समोर आहे, तो हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, नमस्कार करत नाही. तो नावाडी म्हणला, ए लखन, चुपचाप खडे राहो. महादेव वंदन करत असतील, महादेवाच्या डोक्यातून गंगा वाहती. नावाडी म्हणला, इथं गंगा माझ्या पायाखाली चालती, कारण गंगेवर नाव हानीत असतं ना ते. मै नाही वंदन करू का. राग आला लक्ष्मणाला आणि त्याच्यावर बाण जोडला. लक्ष्मणाने बाण जोडल्याबरोबर पटकन उठलं ते. मार 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 लखन, तू बाण काढलास, एका बाणात मला ठार करून टाक. तू जर एका बाणात मला ठार केलंस तर माझ्या जीवनात लय मोठे मोठे फायदे. लक्ष्मणजी म्हणले, काय फायदे तुझे. नावाडी म्हणतो, एका बाणात जर लखन मला तू ठार केलंस तर पहिला फायदा आहे माझा, गंगा नदीच्या काठावर मरण येत आहे. दुसरा फायदा, शेषनारायणाच्या हाताने मरण येत आहे. तिसरा फायदा, माझ्या अंतविधीला रामाला हजर राहावं लागतंय. चौथा फायदा, ज्या अंतविधीला हजर राहतं त्याला 10वा केल्याशिवाय जायचा नियम नसतो. 5वा फायदा, मी मेल्यावर माझे बालबच्चे पत्नीचे डोळे रामाला पुसावे लागतील. मार, एका बाणात मला ठार कर. कशाला मारतो लक्ष्मण. गपचिप बाण ठेवून दिला. हॅलो. आता रामाने हात जोडले. अरे बाबा, येड्यावानी करू नको, पलीकडे नेऊन सोड. रामाला तो नावाडी म्हणतो, प्रभू माझे कपडे फाटकेत, संस्कार फाटके नाहीत. मी ऐकलंय प्रभू, तुमच्या पायाच्या धुळीनं दगडाच्या बाया होतात, आणि तुमच्या पायाची धूळ जर माझ्या नावेला लागली तर नावेची बाई होईल.
आणि मग नावेची बाई, घरची एक बाई, 2 बाय आणि एक गडी, एवढं सोपं. दुसरीनं करावी बाईल, भंड फजिती होईल, बोबाट यशद्वारा जाईल बायकाच्या पानवत्या. एक पुरुषा 2 नारी पाप वसे त्याचे घरी. पण इथं नसावात कुणाला 2, अजून 2-4 दिवस काढायचेत मला. हो मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी. हे बात केवट की सुन मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. राम केवट के सुर मुस्कुराने लगे, राम चरणों को आगे बढ़ाने लगे. चरण धोकर सबको तीर्थ पिलाने लगे. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. अपने नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे. अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पर गंगा से हम भी उतर जाएंगे. अपने नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे. बोला केवट मुझे बात मंजूर है. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. तुमसे ऊपर जो पूरा ना
संस्थांचे मठाधिपती आदरणीय पूजनीय विष्णू बाबा यांनी थोर संत सद्गुरू वामन भाऊच्या पुण्यतिथीनिमित्त चाललेला हा आनंदाचा सोहळा, त्याच्यामध्ये बाबांनी भेट दिली, त्याबद्दल टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. संत येती घरातोची दिवाळी दसरा. संसाराच्या घाणीतले माणसं आहेत आपण, तुम्हाला पाया पडतो मी. साधूच्या पायाला हात लावला तरी आपलं पिढ्यानपिढ्याचं सोनं होत असतं. असं हे चाललेलं आहे तुमचं कार्य. मी रात्री कीर्तन केलं, 20,000 लोक असते त्या जागदरीला, आणि ही तुमची क्रांती तिथं सांगितली. या म्हणलं 50 क्विंटल साखरेची बुंदी प्रत्येक वर्षी, आणि एक मुलगी आहे म्हणलं जयश्रीताई, बरोबर आहे ना, जयश्रीताई नावाची मुलगी तिनं पंगत केली, राज्यश्री. त्यात रात्रीच सांगितलं, हो हा जो भाऊच्या कार्याचा सुगंध आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात दरवळतोय. ज्याच्या नाकाला जाऊन हा सुगंध भिडल त्याचं सुद्धा कल्याण होईल महाराष्ट्रात. एवढी मोठी ताकद आहे. रामाने परवानगी दिली, धु माझे पाय केवटला. आता ह्यानं पाय धुवत ना तेव्हा ते तिकडं पळत आहे. लक्ष्मणजी म्हणले, दादा तुम्ही परवानगी दिली नेऊ नावाडी तिकडं पळतोय. रामानं हाक मारली, ए केवट, अरे कहाँ भागताय मेरे भाई. केवट म्हणतो, प्रभू तुम्हाला मगाच सांगितलं माझे कपडे फाटके, संस्कार फाटके नाहीत. जीवनात तिला घेऊन येतो. लक्ष्मणजी म्हणले, बघ दादा आता हे घरी जाईन, लेकरं बाळ बाया पोरं येतील, आंघोळ्या करतील, कपडे बदलीतील, तोपर्यंत आपण असंच उभा राहायचं. राम म्हणले, उभा राहत नाही तर काय ढवात उड्या टाकतो का, करतो काय. गंगा नदीचा काठ आहे, त्याची पद्धत घ्यावा लागेल आपल्याला. किती मोठा माणूस असला तर समोर गरीब माणूस आलाय त्याच्या पद्धतीसारखं वागा, त्याच्यावर शिरजोर करू नका, तुमच्या हातानं पाप होईल. घरी गेला, बायकोला म्हणला, अगं चल, कोण्या जीवनात पुण्य केलंय, प्रभूचे पाय धुण्याचा योग. इकडे तिकडे धातूचं भांड पाहती बायको, पण धातूचं भांड घरात नाही, लाकडाची काटवट आणली. लाकडाची काटवट का आणली, त्याचे 3 भाव आहेत. देव व्रतस्थ, धातूचं भांड चालत नाही, वनवासाला बाधा येते. दुसरं कारण, लाकडाच्या काटवटीत रामाचे पाय धुतले. राम जरी निघून गेले तरी लाकडात पाणी मुरतंय. देव गेले तरी 2 दिवस लाकडात मुरलेल्या पाण्याचं तीर्थ दुसऱ्या दिवशी स्वयंपाकात खायला मिळेल. आणि तिसरा भाव, ही काटवट 2 कामं करत होती. घरी स्वयंपाक करायचं काम, नावेत साचलेलं पाणी उपसायचं काम. नावेला रामाचा पदस्पर्श होऊन नावेचा उद्धार होईल. पाणी उपसणारी काटवट, तिला सुद्धा रामाचा पाय चिकटावा आणि तिचा सुद्धा उद्धार व्हावा. 3 भाव. काटवटीत गंगेतलं पाणी घेतलं, राम त्याच्यात उभे केले, पाय धुयाला सुरुवात केली. लकलक राम हालू लागले. रामाला पडण्याची भीती वाटली. लक्ष्मणाला राग आला, बेखूब कुठला पाय धुण्याची पद्धत आहे, दादा माझे पडतील. केवटाने पाय धुवायचे बंद केले. लक्ष्मणावर असं बोट केले, गरीब माणूस पाय धुतो तर दादाला पडण्याची भीती वाटते. तुझ्या दादानं बळीला पाताळात घातलं त्यावेळेला किती किलोमीटर पाय उचलला होता, तेव्हा नाही दादा पडला तुझा. आणि तीच मान रामाकडे वळवून नावाडी केवट रामाला म्हणतो, प्रभू तुम्हाला पडण्याची भीती वाटते का, वाकून माझ्या डोक्याचे केस धरा, तुम्ही पडणार नाही आणि गरीबाला फुकट आशीर्वाद मिळेल. डबल पाय धुवायला चालू केले. देव लकलक हालू लागले. देवाला पडण्याची भीती वाटली. त्यावेळेला कर्कन जगाचा बाप वाकला आणि भक्ताच्या डोक्याचा आधार घेतला. त्यावेळेला 33 कोटी देवानी गंगेच्या काठावर स्वर्गातून फुलाचा वर्षाव केला. ही कथा काही चगळून खायची नसती. कितीही मोठा माणूस असला तर तो कुणाच्या तरी आधाराने चालतो. हे घरी घेऊन जा. माणसानं असं कधी म्हणू नये
आम्हाला कोणाची गरज नाही. अरे आम्ही समर्थ आहेत. बायको तुझं घरात ऐकत नाही हे सुद्धा आम्हाला माहित आहे वागा. देव पडण्याची भीती वाटते त्यावेळेला भक्ताच्या डोक्याचा आधार घेतोय. तुम्ही आम्ही कोण? ते काटवटीतलं तीर्थ, भिल जातीच्या लोकांना हाका मारल्या तीर्थ घेण्यासाठी, आणि भिलाच्या लोकांनी लाईन लावली आणि तो नावाडी तीर्थ वाटी तो सगळ्यांना प्रभूच्या पायाचं तीर्थ. त्यावेळेला सीता लक्ष्मणाला म्हणते, ओ लखन भैया चला ना आपण बी भिलाच्या बारीला रामाच्या पायाचं तीर्थ घेऊ. लक्ष्मणजी म्हणले, भाभी आम्ही क्षत्रियाची राजकुमार, कधी कोणाच्या समोर असा हात पसरत नाही. भाभी म्हणल्या, बाई आणि मग तुमच्या भावानं ह्याच नावाड्याच्या समोर नाव मागायला कसा हात पसारला? गपचूप लाईनीला नेला लक्ष्मण. बाई आहे ती बाई, सरळ लाईनीला लावती, नवऱ्याला सुद्धा लावती. रामाने विचारलं, आता नावेत बसू? नावाडी म्हणतो, थांबा, तुमच्या पायापासून नावेपर्यंत मी पालथा झोपणार आणि माझ्या अंगावरून तुडवून बसायचे तुम्ही. याचे दोन भाव. पहिला भाव, तुमच्या पायाला डबल रचकन लागू नये, आणि दुसरा भाव, मला असं कधी भविष्य काळात वाटू नये की एकेकाळी मी देवाचे पाय धुतले होते. हा माझा अभिमान, गर्व तुडवून नावेत बसा. देवाच्या पायापासून नावेपर्यंत पालथा झोपला आणि जगाचा बाप नावाड्याच्या अंगावरून चालत गेला, नावेत बसला. ही सगळी मंडळी, राम लक्ष्मण सीता, भेलांचा राजा गोहक, नावाडी, नावाड्याची पत्नी, नाव पलीकडच्या काठाला गेली. सगळी मंडळी खाली उतरली. रामाला इच्छा झाली की नावाड्याच्या पत्नीला गंगा नदीच्या काठावर काहीतरी आपण बक्षीस द्यावं, पण जवळ काही नव्हतं. रामानं मान वळविली आणि सीतेकडं पाहिलं. सीतानं पटकन बोटातली सोन्याची अंगठी काढली आणि रामाकडं लांबवली. महिला मंडळीला मी विचारतो, रामानं मागितली होती का? फक्त मान वळवून पाहिलं होतं. असं काय होतं रामाच्या मनामध्ये भाव काय होता रामाच्या? हे जानकी, गंगा नदीच्या काठावर नावाड्याच्या पत्नीला सुवर्णदान करण्याची माझी इच्छा आहे. कैकेयीने मला भिकारी करून पाठवले. सीते, तुझ्या बोटात सोन्याची अंगठी दी ती का इकडं? म्हणले नव्हते, नुसतं पाहिलं होतं. महिला मंडळीसाठी हा पॉइंट आहे. बाईला घरामध्ये आपल्या मालकाच्या मनातला भाव कळाला तर ते घर, नाही तर मसन वाटा लय चांगला. हसायचं नाही. माझ्या माय बहिणीत तुम्ही, मालकाच्या मनातला भाव बाईला कळाला पाहिजे की आपल्या मालकाची काय इच्छा आहे. रगेली करू नका. रगेली केली तर घराचं वाटुळं होत आहे. माय मावले हो, तुमच्या चरणावर माझं डोकं टेकवतो. 20 वर्ष झालं माझी आई वारली. 20 वर्ष आई वारली. 13 वर्षे झालं माझे वडील वारलेत. जुन्या काळातले पहिलवान होते. काय माय होती ती. आपल्या मालकाला जेवण कसं लागतंय, चहा कसा लागतो, आंघोळीला पाणी कसं लागतंय. अहो, काय जनावरांनी जगण्यात काही मतलब नसतो. माणसं आपण नियम माणसासाठी आहेत, जनावरांसाठी थोडेच आहे. रामानं पाहिल्याबरोबर सीतामाईने मर्यादेने अशी वाकडी मान करून अंगठी काढली आणि लांबवली. ती अंगठी रामाने नावाड्याच्या पत्नीकडे लांबवली. नवरा बायको ढसा रडले. प्रभू, धनरूपी मायाच्या जाळ्यामध्ये फसवून काय आम्हाला दूर लावता? आम्ही तुमच्या चरणाचे सेवक आहेत. धनाचा धिक्कार करणारे ते सोनं आम्हाला नको. हीच थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. नाव पाण्याच्या बाहेर काढली नावाड्यानं, तिची पूजा केली. 14 वर्षे कापडाची पट्टी डोळ्याला बांधली. ज्या डोळ्यानं रामाचं रूप पाहिलं त्या डोळ्याने नाशिवंत जग पाहायचं नाही. 14 वर्षे भीक मागून जगले गंगा नदीच्या काठावर. राम लक्ष्मण भिलांचा राजा गोहक तिथून प्रयागराज तीर्थावर मुक्काम होतो.
या ठिकाणी रामायण समाप्त होतं. कथा कीर्तन रोज चालू आहे, पण लक्षात ठेवा पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय. कशानं होतं पुण्य आणि कशानं होतं पाप. सज्जनानो, जोपर्यंत दुसऱ्यावर आपण उपकार करत नाही तोपर्यंत पुण्य नाही. दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य, परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे. दुसऱ्याचं अंतःकरण दुखवल असं कधी माणसाने जगू नये. म्हणून नाही एखाद्याच्या चरणावर फुल वाहता आलं तर वाहू नका, पण स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्या गरिबाच्या रस्त्यात काठी टाकू नका. दमानी शिस्तीमध्ये गोड टाळी वाजवा आणि मस्तपैकी संदेश म्हणा. टाळी टाळी, हा हातवरी घ्या. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. चला आरती वाले पुढे या आणि बाकीची मंडळी उठा सगळे. हिच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन नावळे माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती